आज सकाळी आहे ना भाजी आणण्यासाठी भाजी मंडईमध्ये गेले होते आणि सध्या थंडीचे दिवस आहेत ना, तर त्याच्यामुळे खूप छान मस्त हिरवागार असा भाजीपाला प्रत्येकाकडेच विकण्यासाठी होता. आणि तिथेच आहे ना मला हा असा छान पालक दिसला. तुम्ही बघू शकता अगदी कोवळा लसलशीत आणि मस्त हिरवागार आहे. सोबतच हा मटार सुद्धा होता. मग मला अजिबात राहावलं नाही, पटकन घेऊन आले आणि म्हटलं चला याच दोन भाज्यांचा वापर करून एक छान आणि तरीही पौष्टिक अशी रेसिपी तुमच्या बरोबर शेअर करूयात. नमस्कार, मी पूनम तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या या रेसिपी शो मध्ये. आज आपण अतिशय कमी तेलाचा वापर करून हराभरा कबाब करणार आहोत आणि त्यासाठी आपल्या मदतीला आहे अगारोचा हा OTG. उकळी आलेल्या पाण्यामध्ये आपण पालक टाकून घेतोय, 1 कप वाटाणा आणि कोथिंबीर. अगदी एक 2 ते 3 मिनिटांसाठीच आपल्याला हे शिजवून घ्यायचं. 3 मिनिटांनंतर आपल्याला यातलं पाणी निथळून घ्यायचंय. थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊयात. थोडासा पुदिना, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि 2 हिरव्या मिरच्या. पाणी न टाकता फिरवून घ्यायचंय आणि एकदम बारीक करून घ्यायचं. एका बाउल मध्ये हे काढून घ्यायचंय. एक मध्यम आकाराचा उकडून त्याची साल काढून घेतलेली आहे आणि हा बटाटा आपण खिसून टाकणार आहोत. इथे आपण पनीर घेतलेलं आहे 100 ग्रॅम आणि हे सुद्धा मी असं हाताने मॅश करून टाकतेय. जिरा पावडर 1 चमचा, चाट मसाला 1 चमचा, चवीनुसार लाल चटणी, मीठ. सोबतच इथं आपण ब्रेड क्रम्स देखील वापरतोय अर्धा कप. आता हे सगळं व्यवस्थित असं एकत्रित करून घ्यायचंय. हे अशा पद्धतीने आपण एकत्रित केलेलं आहे. आता यामध्ये आपण पाव कप कॉर्नफ्लोअर टाकत आहोत. तर इथे तुम्ही बघू शकता हराभरा कबाबचं आपलं हे जे मिश्रण आहे ते छान अशा पद्धतीने तयार झाले. तर जसं की मी तुम्हाला म्हटलं होतं, आपण या कबाबसाठी अतिशय कमी तेलाचा वापर करणार आहोत. तर त्यासाठी इथं आपण अगारोचा हा OTG वापरतोय. सगळ्यात अगोदर आपण हा प्रीहीटला लावूयात. तर याचं जे टेम्परेचर आहे ते आपण 200 वरती करणार आहोत. आणि इथं हे जे फंक्शन आहे ते आपल्याला खालचा आणि वरचा दोन्ही रॉड चालू ठेवायचे. तर त्याच्यामुळे इथं हे 3 नंबरला करून घेतलेले आणि प्रीहीट करतोय तर 10 मिनिटांसाठी प्रीहीट करत आहोत. सगळ्यात अगोदर आपण ट्रेला थोडंसं तेल लावून घेत आहोत. हाताला देखील थोडंसं तेल लावून घ्यायचंय आणि आता आपण याला कबाबचा आकार देणार आहोत. छान मस्त दिसतंय ना हराभरा कबाब. जसं नाव आहे तसाच पदार्थ सुद्धा. आता हे सगळं आपण याच्यामध्ये ठेवून घेतलेले. जर तुमच्याकडे ब्रश असेल तर तुम्ही ब्रश वापरा. इथे मी अशा पद्धतीने याला स्प्रे करून घेतेय. आता तोपर्यंत इथे तुम्ही बघू शकता याचा टाइम ही होत आलेला आहे. तर आता लगेच याची बेल होईल. घंटी वाजली की मग आपण हा ट्रे आतमध्ये ठेवून देऊ. याच्या आतमध्ये जो लाईट आहे ना त्याच्यामुळे काय होतं, आपला जो पदार्थ आतमध्ये शिजतोय ना तो आपल्याला पाहायला सोयीस्कर जातं. हा ट्रे यामध्ये ठेवून घेऊया. आता आपण याचा जो टायमिंग आहे टेम्परेचर मगाचच ठेवायचंय. मधला नॉब सुद्धा मगाच्याच जे फंक्शन कार्य करत होतं त्याच्यावरच ठेवायचंय आणि टायमिंग जो आहे तो इथे मी 25 मिनिटाचा करतेय. आता इथं मी 25 मिनिटाचा याला टायमिंग सेट केलाय. पण काय आपण येता जाता याच्याकडे लक्ष देतो. जर तुम्हाला त्याच्या अगोदर वाटलं की हे झालेलं आहे तर तुम्ही त्याच्या अगोदर एक 5-1 मिनिट काढलं तरीही चालेल. आणि जसं की आता आपण हा OTG मध्ये बेक करून घेतोय, पण जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तळू शकता. पण तळण्यापेक्षा बेटर ऑप्शन हा आहे. पंचवीस मिनिट झालेले आहेत आणि आता आपण चेक करूयात. मस्त. इथे तुम्ही याचा रंग बघू शकता, अप्रतिम असा आलेला आहे. खालच्या साईडनंही त्याला छान असा रंग आलेला आहे. वरच्या बाजूनही व्यवस्थित असं ते वाफरलं गेलेलं आहे आणि इथं तुम्ही बघू शकता आपला हा हराभरा कबाब छान दिसतोय ना आणि बघताच खावंसं सुद्धा वाटतंय ना. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे अतिशय कमी तेलात हे तयार झालेलं आहे. OTG
मध्ये केलेला आपला हा हराभरा कबाब आहे ना, आतल्या साईडनं थोडासा सॉफ्ट लागतो. आतमध्ये आपण जे काही वापरलेले ते सगळं शिजवून घेतलेले, वाफवून घेतलेले. फक्त मसाल्यांची जी चव आहे ना, ती अशी एकत्रित झालेली आहे आणि वरच्या साईडनं हलका फुलका असा तो कुरकुरीत झालेला आहे. त्यामुळे खाण्यासाठी एकदम भन्नाट असा लागतो. कबाब झाल्यानंतर सुद्धा तुम्ही इथे बघू शकता, आतमध्ये आपला ओटीजी अतिशय स्वच्छ आहे आणि जरी तुम्हाला क्लिनिंग करायची आवश्यकता भासली तरी एखादा कोरडा कपडा घ्यायचा, सुती कपडा घ्यायचा आणि आतल्या साईडनं फक्त हलक्या हातानं पुसून घ्यायचं. अतिशय सुंदर अशा चवीचा हा कबाब लागतोय. म्हणजे ना, आता जसं की आपण तेलातनं पण हा तळून काढू शकतो, पण सगळ्यात पहिली गोष्ट ती म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला तिथं उभं राहावं लागतं, आपला वेळ द्यावा लागतो आणि ज्या वेळेस ते आपण खातो ना, तर थोडंसं ते जड जाणवतं. पोटामध्ये सुद्धा गेल्यानंतर आहे ना, असं ते हेवी वाटतं आपल्याला. तर तसं कसं होतं, ह्या ओटीजी मध्ये जेव्हा आपण करतो ना, तर त्यावेळेस एकतर पहिली गोष्ट त्याचा टाइम सेट केला, ते शिजत राहतं, आपण आपली इतर कामं करू शकतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मी आता हे एक खाऊन बघितलं, अतिशय सुंदर, एकदम लाईट वाटलं. खाल्ल्यानंतर सुद्धा तेलाचा जो जडपणा आहे तो अजिबात जाणवला नाही. ट्रे किंवा जी काही जाळी आहे ना, रेग्युलर तुम्ही भांडे घासायची साबण किंवा लिक्विड जे काही वापरता त्यानं सहजरित्या क्लीन करता येतं. आणि हाच नाही, इतर कोणतेही पदार्थ अतिशय कमी तेलामध्ये यामध्ये तयार होतात. त्यामुळे आपल्या घरामध्ये ओटीजी हा असायला हवा. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते, तुम्ही हवं असल्यास तर चेक करू शकता. अगदी रिझनेबल प्राइस मध्ये तुम्हाला हा मिळेल.